आपण जिथं उभं आहे तिथं ही बघा तुम्ही निकाल रेषा आखायचं काम चालू आहे. ट्रॅक्टर सुद्धा उभा आहे आणि इथून खाली इकडं आपण निकाल रेषेवर आहे. तिकडून गाड्या खालून लिंबाच्या झाडाकडून त्या पिवळ्या घराकडून सुटणार आहे त्या. आणि इकडं वरती एवढी थांबायला जागा आहे, त्या बाबळीच्या झाडापर्यंत थांबाय. ती वरती ताल आहेत, ती तालसुद्धा ती लेवल करणार आहेत. आत्ता काम चालू आहे. त्यांना सांगितलं की व्हिडिओच्या माध्यमातून ती तालसुद्धा आपले व्यवस्थित त्याला स्लोप देणार आहेत. आणि काळवटीचं रान आहे, काय अडचण नाही, एकदम चांगलं मैदान बनवलेलं आहे. आणि अजूनही बनवायचं काम चालू आहे. आताशी 60-70% काम झालं आहे. बाकी काम पूर्ण झाल्यानंतरनं तुम्हाला आणखीन व्हिडिओ टाकतील. मंडळी, जय जवान जय किसान. आज आपण सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एकसर या गावात आलेलो आहे. बैलगाडी शर्यतीचं मैदान आहे. बंदी उठल्यापासून पहिलंच मैदान आहे, परंतु या मैदानाला 25 ते 30 वर्षाची परंपरा आहे. या गावात असं सांगितलं जातं की बैल बाजारही भरत होता. एक बैलांचं गाव आणि एक आदर्श बैलगाडी शर्यत मैदान या ठिकाणी भरत असायचं. आणि बंदी नंतर ना आता पहिल्यांदाच एक बघा, वाय भाग म्हटलं तर कसा सुजलम सुपलम भाग आहे आणि शेतीची रान असल्यामुळं जरा रानाची अडचण आहे. परंतु आपण बघतोय गेले 2-4 दिवसापासून रानाची तयारी चालू आहे. ट्रॅक्टर अजूनही उभे आहेत या ठिकाणी. रानाची तयारी चालू आहे. मैदान दिनांक ओपनचं मैदान काळभैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त ओपनचं बैलगाडी शर्यत मैदान दिनांक 12/4/2026 रोजी भरणार आहे. त्याचा आढावा आपण घेण्यासाठी आलेलो आहे आणि संपूर्ण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून फाटी दाखवतो आणि आयोजकांकडून आपण या मैदानाविषयी जाणून घेऊया. नमस्ते. नमस्कार. सर्वात प्रथम मैदान कशा निमित्त भरवताय किंवा आता पहिलंच पर्व आहे किंवा काय सांगताल थोडक्यात? मैदान हे कोणत्या निमित्तानं भरवलं गेलेलं नाहीये. मैदान हे जे 25 वर्ष एकसर गावामध्ये मैदान होतं पारंपरिक, जुनं व नामवंत मैदान होतं. पण हे बंदीच्या काळात मैदान बंद झालं आणि ते बंद झाल्यानंतर इथं फाटी नसल्या कारणामुळं आता जे बंदी उठल्यानंतर 2-4 वर्ष काही मैदान झालं नाही. पण एक आपल्या ग्रुपच्या माध्यमातून आणि ग्रुपच्या पोरांनी आणि एकसर गावातील पूर्ण ग्रामस्थांनी एक चंग बांधला आणि हे जे मैदान आहे ते मैदान खूप अडचणीतून उभं राहिलं आणि ते उभं केलं. त्या निमित्तानं पहिलं पर्व आहे म्हणून ते आम्ही मैदान भरवलेलं आहे. आता सध्याला बघतोय आपण ज्वारी काढून रान तयार केलेलं आहे. काय किती दिवसापासून रान तयारी आहे किंवा काय चालू आहे? गेली 15 दिवस झालं 3 JCP, 4-5 ट्रॅक्टर इथल्याच ट्रॅक्टर मालकांनी आणि JCP मालकधारकांनी सहकार्य करून हे मैदान चालू आहे. इथं कमीत कमी आम्ही 29-30 खोडं होते ते मुळासकट आम्ही बाजूला काढलीत हे मैदान भरवण्यासाठी. मैदानातल्या जे म्हणजे शेतकरी होते त्यांनी खूप सहकार्य केलं, मोलाचं सहकार्य केलं. त्यामुळे आज हे मैदान अंतिम टप्प्यात आलेलं आहे. मैदानाचं बक्षीस वितरण काय किंवा कसं आहे सांग? मैदानाचं बक्षीस प्रथम क्रमांक 1,11,111 आहे, द्वितीय 75 आहे, तृतीय क्रमांक 51,000 आहे, चतुर्थ 41, 31, 21, 15 असा आहे. आणि क्वार्टर फायनलला प्रत्येकी 2,000 आणि डाली. प्रथम ते 8 क्रमांक आहेत, 8 क्रमांकापर्यंत आपण डाली प्रत्येक 2-2 डाली आपण देणार आहेत. क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल प्रत्येकी 1,000 असं नियोजन आहे. नमस्ते. सगळ्यात महत्वाचं बैलांना पळायला लागते ती फाटी. फाटीचं आपलं अंतर किती आहे किंवा आतल्यात अंतर किंवा पल्ला किती आहे? फाटीचं अंतर बघा गेलं तर 800 फूट आहे. आतल्यात अंतर 13 ते 14 फुटाचं आहे. आणि काळवटीचं रान दिसतंय. हो, काळवटीचं म्हणजे ज्वारी गहू त्याचं रान आहे. रेवट्याचं रान असल्यामुळं ते रोटर मारून शेणी तयार केलेलं रान. नक्कीच बैलगाडी मालकांना काय आव्हान करताल नोंद करण्यासाठी किंवा आपल्या मैदानाला येण्यासाठी? चांगलं मैदान भरेल, कुठलाही अन्याय होणार नाही एवढी शाश्वती आम्ही देऊ शकतो. आज तसं बघायला गेलं तर पहिली मैदान भरत होती, परंतु बऱ्याच
काळाच्या खंडानंतर आता मैदान भरतंय. काय एक तुम्हाला एक उत्सुकता या मैदानाची किंवा बैलगाडी मालकांना काय सांगताल नोंद करण्यासाठी? खरं तर वाई तालुक्यामध्ये सर्वात पहिलं मैदान या गावामध्ये व्हायचं आणि ते होत असताना या ठिकाणी पहिला बैल बाजार असायचा आणि बैल बाजारची सांगता होत असताना हे मैदान होत होतं. साधारणपणे 30-35 वर्षापूर्वीचा हा या मैदानाला इतिहास आहे. पण बंदीच्या काळामध्ये थोडा खंड पडला आणि गावातील सर्व तरुणांना एकत्रित येऊन जे बंद पडलेलं मैदान होतं ते पुन्हा चालू करण्यासाठी सगळ्यांना योगदान दिलं. गावातील सर्व लोकांनी याच्यासाठी योगदान दिलं. इथं आपण पाहतो ही फाटी तयार करत असताना अनेक लोकांच्या या ठिकाणी शेती आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मोलाचं असं सहकार्य केलं. काय एक आव्हान करचाल शेवटचं की बैलगाडी मालकांना नोंद करण्यासाठी? खरं तर 15 दिवसापासून इथली सर्व टीम आज अहोरात्र झटत आहेत आणि हे मैदान सुसज्ज केलेलं आहे आणि हे मैदान बैलगाडी जे संघटना आहे त्या संघटनेच्या नियमानेच होणार आहे आणि महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी चालकांनी आणि मालकांनी याची नोंद घ्यायची की हे मैदान पूर्णपणे पारदर्शक होणार आहे. जसं पूर्वी होत होतं तसंच हे मैदान होणार आहे आणि या मैदानासाठी आपण सर्वांनी सहभाग घेऊन या मैदानाची शोभा वाढवावी अशी मी ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला विनंती करतो. तसं बघायला गेलं तर आता उन्हाळा चालू आहे. मैदान सकाळी किती वाजता चालू होईल किंवा आता तुमच्या इकडचं वातावरण बघता एक वेगळंच वातावरण जाणवतंय. इथं या वातावरणात महाबळेश्वरच्या खाली असल्यामुळं दुपारी जे उन्हाचा त्रास होतो ते इथं काही जास्त जाणवत नाही. पण आपण परिपूर्ण सकाळी लवकर चालू करून दुपारी 1-2 तास ब्रेक देण्याचा म्हणजे कमिटीचा आणि पूर्ण जे आहे आयोजक त्यांचा विचार आहे. कारण आता मध्यंतरी ज्या घटना घडल्या त्यामुळे 2 तास ब्रेक देऊनच आपण ह्या गोष्टी 3 नंतर चालू किंवा 1-2 तास त्या परिस्थितीनुसार सकाळी 9 वाजता मैदान आपण कसल्याही परिस्थितीत चालू करू. त्याचबरोबर आपल्याकडे समालोचक कोण असणार आहेत किंवा झेंडा पंच? समालोचक प्रताप तात्या जांजूरने आणि विकास सर जगदाळे कुमटेकर आहेत ना बहुतेक ते आहेत आणि झेंडा पंच दानवडे बापू आहेत. नक्कीच. आणि थोडीशी बाजूला कुठं विहीर नाला ओढा असं काय अडचण आहे का? इथून विहीर ओढा नाला कुठंच नाहीये. रितसर परमिशन आपल्याला प्रांत ऑफिस कडून आपल्याला भेटलेली आहे. नक्कीच. आणि पुढं थांबायला वगैरे किती जागा आहे किंवा काय सांगता? थांबायला 600 जेवढं आहे तेवढं 450-500चा पल्ला पुढे आहे थांबायला.